कोण बोललं रे? खोट्या बातम्या पसरवतं का? इथूनच थ्रिलर ॲडव्हेंचर चालू झालाय माझा. हे प्रभू विश्व जगन्नाथम प्रेमानंद XYZ A to Z सगळे सगळे आठवतील. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा विषय अजून थोडा काहीतरी वेगळा आहे. आज आपण चाललोय साताऱ्यातल्या पाचगणी हिल स्टेशनमध्ये. आज सकाळी सकाळी रोहनचा फोन आलेला होता. सो आम्ही चाललो आता पाचगणीला. भेटूयात. निघायच्या अगोदर सकाळ सकाळचा चहा घेऊ. और मैं यहाँ पिघल गया. सो मी आता रेडी झालेलो आहे. रोहन खाली आलेला आहे. आत्ताच आमचा कॉल झाला आणि कॉलवर सांगितल्याप्रमाणे त्याने FZ गाडी आणलेली आहे. त्याला म्हटलं अरे गाडी कोण चालवणार आहे? तो म्हणतोय मी चालवणार आहे. भाई इथूनच थ्रिलर ॲडव्हेंचर चालू झाला माझा. कारण रोहनचं गाडी चालवणं म्हणजे हे प्रभू विश्व जगन्नाथम प्रेमानंद XYZ A to Z सगळे आठवतील. पण ह्या गाडीवर आपण दोघं कसं वाचणार? एवढीशी जागा ऍडजस्ट करून फायनली आम्ही निघालो आहोत. आपला तर मजबूत नाश्ता झालेला होता, म्हणून म्हणलं आता गाडीला काहीतरी खायला देऊ. गाडीला त्याच्या फेवरेट हॉटेलमध्ये आणलं, त्याला खायला चारलं आणि आम्ही निघालो आमच्या सफरला. सध्या आता गाडी वॉश करायला आलो आम्ही. गाडीचं वॉशिंग चालू आहे, मागं बघू शकता. गाडी वॉश झाली, किमान गाडी तरी फ्रेश दिसते. आम्ही दोघं कधी दिसणार माहित नाही. आणि मग सुरू झाली आपली रोड थेरपी. हा निसर्ग, हा वारा आणि आपली फ्रेश वाईब घेऊन आम्ही चाललो पाचगणीला. हा बघा आपला रायडर रोहन आणि मी कंटेंट क्रिएटर बनण्याचा प्रयत्न करतोय. अभी अभी तुम्हारा भाई गाडी चलाएगा. रात्रच होईल आता जायला. हं? रात्रच होईल आता जायला. टॉप स्पीड किती 50? टॉप स्पीड 140 सीसी नाही, 140 ची. चलो आता हे राइड एक राडा. इट्स बीन अ लोनली विदाउट माय फ्रेंड. डायरेक्ट फास्ट अँड फ्युरियस चालू होणार इथं. नेमकी घाटात आल्यावर आम्हाला लागले आता हे ट्रॅफिक. डोंट वरी, तुम्हाला ना जास्त वेळ ट्रॅफिक मध्ये अडकवणार तुमचा भाऊ आहे ना. त्यानंतर आम्हाला एक लागलं रस्त्यातलं एकदम कडक धरण. व्ह्यू बघा तुम्ही फक्त एन्जॉय करा. मित्रांनो, आम्ही आलो आता मॅप्रो गार्डनला. एकदम कडक आहे, म्हणजे प्लेस एकदम कडक आहे. कंटेंट क्रिएटर साठी तर स्वर्गच आहे हा. भाई इथल्या काय म्हणतात ते वातावरणात, इथल्या हवेत आहे ना स्ट्रॉबेरीचा वास दरवळतो नुसता. एवढा भारी विषय. इथे नक्की विजिट करा कोणाला यायचं असेल तर. आणि भाई मी रील मध्ये बघत होतो, या गेम मध्ये पाय असे बांधले नव्हते जात, यांनी ते पाय पण बांधलेत, म्हणजे जास्त चॉकलेट मिळणारच नाही. हा स्कॅम आहे भाई, हे आम्हाला नाही आवडलं. तरी भाऊनी डोकं वापरून तो मोठा पॅकेट तोंडात धरून उचलला भाई. हा तिथला दुसरा गेम, डायरेक्ट चॉकलेटचा पाऊस पडणार. इथे येऊन कळालं भाई, पाचगणी सिनिक नाही तर सिनेमॅटिक आहे. मॅप्रो गार्डन नंतर आता आपण थेट आलेलो आहोत किंग्सबेरी. उलट का दिसतंय? हे बघा, किंगबेरी मध्ये शिरताना आपला होस्ट रोयाची एकदम पद्धतशीर हिरो सारखी एंट्री झालेली. आतमधले अँबिशन्स बघून वाटलं इथे पैशापेक्षा वाईब्स जास्त खर्च होतात. आणि ही आली किंगबेरीची फेमस स्ट्रॉबेरी वाईन. ही सर्व झाली आणि आमचा क्लासी लेवल +10 झाला.
चेअर्स. कारण आयुष्यातल्या बाकी सगळ्या गोष्टी अनक्लिअर असतात, वाईन मात्र क्लिअर असते. पहिला सिप घेताच कळालं ही वाईन हेवी नाही, माझं सिंगल लाईफ त्यापेक्षा हेवी आहे. बाजूला दिलेले स्ट्रॉबेरी पीसेस माझ्यासाठी डेझर्ट, रोहनसाठी फोटोशूटचं काम करत होते. आणि मग सुरू झाला माझा फेवरेट पार्ट, फूड चॅप्टर. हे आलं आपलं सँडविच. आता आपण याला टेस्ट करूयात. नेहमीप्रमाणे पहिला ट्राय हा रोहनवरच झाला. अशी रोहनची रिॲक्शन न समजण्यासारखी होती, म्हणून म्हणलं आता आपणच ट्राय करून बघू. फायनली मी ही सँडविच ट्राय केलं आणि माझी रिॲक्शन पण कदाचित न समजण्यासारखीच होती. नंतर रोहनने मला सांगितलं की वाईन कशी व्हायची, पण मी त्याला सांगितलं मला खाण्याच्या गोष्टी शिकव, वाईन मी मॅनेज करेल. म्हणजेच मी खाण्यावर जास्त फोकस केलं. मित्रांनो, फायनली आपण किंगबेरीमधून निघालेलो आहे. किंगबेरी एकदम मस्त आणि निवांत प्लेस आहे. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल, तुम्हाला असं क्लासिक प्लेस पाहिजे असेल तर नक्की याला व्हिजिट करा. आणि इथली सिग्नेचर वाईन म्हणजे स्ट्रॉबेरी वाईन नक्की ट्राय करा. मस्त ट्राय आहे. कशी वाटली स्ट्रॉबेरी वाईन? छान होती. मित्रांनो, मस्त ट्राय आहे. बाकी तुम्ही फ्राईज घेऊ शकता, फक्त सँडविच बाकीचं जर खायचं असेल हा विचार करून खा फक्त. आता जाऊ आता पाचगणीच्या डॅम वर त्याने जरा फोटोशूट करू. कोण बोललं रे असली माझं मंजिल का नाही सफर काय? हे बघा मंजिल, हे सफर आमचं. रोड बघा, रोड रोड. कोण रे देणं आलंय का? खोट्या बातम्या बसर होतं का? असली माझा मंजिल काय आहे? सनसेट बघून आम्ही निघालो डायरेक्ट संध्याकाळचा चहा घ्यायला. चहा तर पाहिजेच ना भाई, कारण ही ट्रिप कंप्लीट होण्यासाठी हा स्टेप सायंटिफिकली घेणं आवश्यक होता. मित्रांनो, आता आपण परत चाललोय, पण ही पाच घेण्याची जी वाईब आहे ना ती अजून कडक आहे. लय भारी वाईब आहे. जर तुम्ही येणार असाल तर मस्ट ट्राय नक्की या. आणि जाता जाता आम्ही फोटोशूट करणार आहे, कारण की इथले प्लेसेस, इथल्या आठवणी ना प्रेम करण्यासारखं आहे. त्यामुळे फोटोशूट नक्की करा. आणि असेच भारी कंटेंट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि हो, जर हा पाचगणीचा ब्लॉग आवडला असेल तर माझा सिंहगड ब्लॉग नक्की पहा. खाली तुम्हाला स्क्रीनवर आलेला असेल, तो पण खूप धमाल आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. पुढचा ब्लॉग पण अशाच अचानक प्लॅनने येणार आहे. तोपर्यंत बॅकअप रोया.